चलो ठीक आहे, मग मी स्टार्ट करतोय. आता जे मी चालू करतोय ते कन्सेप्टचं नाव आहे ओनली आणि ओनली अ फ्यू. नवीन कन्सेप्ट मी जी चालू करतोय त्याचं नाव आहे ओनली आणि ओनली अ फ्यू कन्सेप्ट. आता बघा, ओनली आणि ओनली अ फ्यू ही कन्सेप्ट नेमकं काय आहे हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप जास्त वेळ लागतो. नेमकं ओनली काय आहे, या ओनलीचा अर्थ काय होतो, ओनली अ फ्यू याचा मिनिंग काय होतो. जर इथून पुढे जर तुम्हाला ओनली आणि ओनली फ्यूच्या कन्सेप्ट क्लिअर एकदम करायच्या असतील तर सगळं तुमचा पेन पेपर बाजूला ठेवा आणि मी सांगितलेल्या गोष्टींकडे फुल फोकस असू द्या. 15 मिनिटाची कन्सेप्ट आहे आणि ओनली अ फ्यूचा कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही आरामशीर त्याला उडवतात. त्याला तुम्हाला वेळ लागणार नाही याची गॅरंटी मी स्वतः घेतोय. तर तुमची इच्छा असेल तर शेवटपर्यंत लेक्चर अटेंड करायचंय आणि लास्ट पर्यंत ओनली आणि ओनली फ्यूच्या कन्सेप्ट क्लिअर करा. यानंतर आपलं सेशन झाल्यानंतर पाहिजे ते एक्झाम्पल घ्या, तुमचं उत्तर 30 सेकंदात येणार. तयारी आहे का सर्वांची? चला सांगा लवकर लवकर, चला लवकर सांगा. तयारी आहे सर्वांची? ओके, सर्वजण तयार आहात? गुड गुड, ठीक आहे. तर मग आपण पहिल्या कन्सेप्टला हात लावतोय ज्याचं नाव आहे ओनली ए आर बी. फर्स्ट जी गोष्ट आहे मित्रांनो त्याचं नाव आहे ओनली ए आर बी. याचा जर मराठीमध्ये अर्थ काढला तर तुम्ही असं म्हणणार फक्त ए हेच बी आहे. बरोबर आहे का रे? फक्त ए हेच बी आहे, बाकी कोणाला बी होण्याचा अधिकार, बाकी कोणाला ए होण्याचा अधिकार नाही आहे. बरोबर आहे? सिमरन सिर्फ राज की है, यही तो बात है. ओनली ए आर बी म्हणजे ए ही पूर्णपणे बीचीच आहे, ए ही दुसऱ्या कोणाचीच नाहीये. कन्सेप्ट क्लिअर होते का रे बाळांनो? सिमरन सिर्फ राज की है, बाकी सिमरन किसी की नहीं हो सकती. एकदा जर ही माझं स्टेटमेंट लक्षात आलं, बाकी सगळ्या तुम्ही रूल विसरून जा, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. फक्त या स्टेटमेंट कडे लक्ष द्या. सिमरन सिर्फ राज की है, सिमरन किसी और की नहीं हो सकती. बाबूजी समजताय? आता बघा, ओनली ए आर बी, फक्त एच हे बी आहे, बाकी कोणाला बी होण्याचा अधिकार नाहीये. ओनली ए आर बी, सॉरी, ओनली ए आर बी म्हणजे फक्त बीच हे ए आहे. सॉरी सॉरी सॉरी, फक्त बीच हे ए आहे. म्हणजे सिमरन इथं कोण आहे? सिमरन आहे बी. सिमरन कौन है भाई? बी. और राज कौन है? ए है. राज कौन है? ए है. तो यहां पे समझ में आया, सिमरन का नाम क्या है? बी है. और ए कौन है? ए है राज. ए कोण आहे मित्रांनो? ए आहे राज. म्हणजे सांगायचं तात्पर्य ओनली ए आर बी म्हणजे फक्त सिमरनच राजची आहे. याला ड्रॉ करताना आपण असं ड्रॉ करणार आहे, ओनली ए आर बी. ओनली ए आर बी, फक्त एलाच अधिकार आहे. कोणाचा? बी सोबत राहण्याचा. ओनली ए आर बी. सर्वांना समजलं मित्रांनो? चला लवकर लवकर सांगा. आज नवीन कन्सेप्ट आहे. यस, ओनली ए आर बी. मग आता जर इथे विचार केला, तुम्ही म्हणता सर बी ही सिमरन आहे, ए हा राज आहे, सिमरन बाकी कोणाशीच रिलेशन ठेवणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, बीच बाकी उरलेल्या जगासोबत काहीही संबंध नाही. बीच बाकी उरलेल्या सर्वांसोबत काहीही संबंध नाही. लक्षात आलं का रे मित्रांनो?
लक्षात आलं का रे मित्रांनो? चला बोला लवकर लवकर. ओनली ए आर बी मध्ये काय कन्सेप्ट आहे? सर्वचे सर्व बी हे ए आहे, परंतु बाकी कोणाला बी होण्याचा अधिकार नहीं है. सिमरन मर जाएगी लेकिन किसी और की नहीं होगी. बोले तो सिमरन फक्त एचीच असणार आहे, बाकी कोणाचीच सिमरनचा संबंध असणार नाही. कळालं मित्रांनो? कन्सेप्ट सोपी आहे, फक्त त्याला सांगणं खूप महत्वाचं आहे. आता जर तुम्हाला लक्षात आलं ओनली ए आर बी ऑल बी आर आहे, मग सर आम्ही जर इकडं कुठं बाजूला सी घेतला किंवा इथं आम्ही डी घेतला तर या सी आणि डी चा बी सोबत काही संबंध असू शकतो का? बिलकुल नाही, असू शकत नाही. कारण की इथं ऑलरेडी रेस्ट्रिक्शन आलेले आहे की ओनली ए आर बी, फक्त बीच एच होऊ शकतं, बाकी बी ला कोणी धक्का देखील लावू शकत नाही. मग सर तुमचा म्हणण्याचा तात्पर्य असा आहे का की बीच आणि सी च काही रिलेशन नसेल, बीच आणि डी च काही रिलेशन नसेल? जर तुम्ही असा अर्थ काढला असेल तर तो 100% बरोबर आहे. जर तुम्ही असा अर्थ काढला असेल तर तो 100% बरोबर आहे. मग आम्ही असं म्हणू का सर ओनली हा जो शब्द आहे ओनली ए आर बी हा कॉम्बिनेशन आहे ना सर? ओनली ए आर बी हे जे स्टेटमेंट आहे हे कॉम्बिनेशन आहे. कोणाकोणाचं? ओनली ए आर बी इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल बी आर ए, ऑल बी आर ए अँड नो बी इज सी और डी किंवा नो बी इज उरलेलं जग. म्हणजेच ओनली इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल अँड नो. ओनली इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल अँड नो. चला ही कन्सेप्ट समजली सर्वांना. मी स्टेप बाय स्टेप जाणार आहे आणि ओनली अ फ्यू मध्ये एकही बंदा किंवा एकही बंदी राहणार नाही जिला कन्सेप्ट क्लिअर नसेल. चला लवकर सांगा, जे मी स्टेप बाय स्टेप सांगतोय ते फीडबॅक देत चला, जेणेकरून मला पुढे पुढे चालता येईल, पुढे पुढे चालता येईल. यस, ओके. सर्वजणांना क्लिअर आहे? सर्वजणांना क्लिअर आहे? ग्रेट. क्लिअर 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 क्लिअर, व्हेरी गुड. मग मी आता एक गोष्ट सांगतो, म्हणजे महत्वाची कन्सेप्ट. ओनली ए आर बी, बी ही सिमरन आहे, बी ही सिमरन आहे. बी कोण आहे मित्रांनो? सिमरन. आणि ए कोण आहे? ए कोण आहे? राज आहे. ए कोण आहे? राज आहे. ठीक आहे. चला ओनली ए आर बी, बी म्हणजे काय? सिमरन. आणि ए म्हणजे काय मित्रांनो? राज. सिमरनला एकच लक्षात घ्या, सिमरनचं बाकी जगाशी काहीही संबंध असू शकणार नाही. जर सिमरनचं बाकी कोणत्या जगाशी संबंध असू शकणार नाही हे जर मला ड्रॉ करायचं असेल तर मी ड्रॉ करणार आहे ऑल बी आर ए, आणि सिमरनला बाकी जगापासून मी कट करणार आहे. सिमरनला मी बाकी जगापासून कट करणार आहे. समजलं का नाही समजलं? मग आता जर पुढे मी असं म्हटलं, आता जर मी पुढे असं म्हटलं सम ए आर सी, ओनली ए आर बी मी असं म्हटलेलं आहे, आणि पुढे मी कंटिन्यू कोणतं स्टेटमेंट केलं बे? कोणतं केलं बे? सम ए आर सी. मग तुम्ही लोक काय म्हणणार की सर ए चा आणि सी चा संबंध आहे. असू द्या ना, ए चा सगळ्यांसोबत संबंध असू शकतो. राज किसके साथ भी कुछ भी कर सकता है, लेकिन सिमरन सिर्फ राज की है मेरे प्यारे दोस्त. समजलं का नाही समजलं? मग अप मी जर तुम्हाला असं म्हटलं ए आणि सी मध्ये सम हे रिलेशन आहे, तसंच सम सी आर डी मी असं पण म्हटलेलं आहे. पुढचं स्टेटमेंट काय कंटिन्यू केलं मी? सम सी आर डी. आता तुम्ही लोक म्हणणार सर सी आणि डी आणि ए मध्ये पॉसिबिलिटी आहे.
सर डी आणि ए मध्ये पॉसिबिलिटी आहे, हो मी मान्य करतो डी आणि ए मध्ये पॉसिबिलिटी आहे, परंतु डी ला रेस्ट्रिक्शन है, डी ला काहीही झालं तरी वो इसको टच नहीं कर सकता. आठवतं का तुम्हाला कबीर सिंग, कौन टच किया उसको, आठवतं का रे बाळांनो? तो ये कबीर सिंग है और ती त्याची हिरोइन आहे, ये इसको टच नहीं कर पाएगा, ये भी नहीं कर पाएगा. हाँ कबीर सगळ्यांना टच करू शकतो, परंतु उसको कोई टच नहीं कर पाएगा. कळालं नाही कळालं? आता कन्सेप्ट जास्त क्लिअर होणार. आता तर एका झटक्यात समजलं सर्वांना. समजा सी आणि डी मध्ये जर पॉसिबिलिटी असेल, सी आणि डी मध्ये जर पॉसिबिलिटी असेल, जर आम्ही असं म्हटलं देर इज अ पॉसिबिलिटी दॅट, आता आपण कंक्लुजन कडे चलूया. देर इज पॉसिबिलिटी दॅट सम सी आर डी. नेक्स्ट कंक्लुजन, देर इज पॉसिबिलिटी दॅट सम नाही, सम कशाला, ऑल डी आर ए. 2 मिनिटं फक्त इथं पाहिजे होतं ऑल ए आर डी. आणि लास्ट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल ए आर डी. सर मग आता याच्यातलं कोणतं फॉलो होणार कोणतं नाही होणार, याच्यासाठी असले रूट रट्टा मारू नका, कन्सेप्ट कडे चला. खूप सोपी कन्सेप्ट आहे. आता मी काय म्हणतो, देर इज अ पॉसिबिलिटी सम ए आर डी. जर मी सम ए आर डी पुट केलं, बघा एक तर इथं पुट करा काय प्रॉब्लेम नाहीये, याने कबीर सिंगच्या गर्लफ्रेंडला टच केलंय का, नाही केलं, म्हणजे हे कंक्लुजन फॉलो होणार. देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल डी आर ए, सर्वचे सर्व डी होऊ शकतात. मी इथं डी पुट केला, कुठं त्याने टच केला का, नाही केला, हे पण कंक्लुजन फॉलो होणार. परंतु जर मी असं म्हटलं देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल ए आर डी, सर्वचे सर्व ए हे डी आहे, मित्रांनो मित्रांनो मित्रांनो, टच हुआ है, और कौन टच किया इसको कौन टच किया इसको, नहीं चलेगा नहीं चलेगा. उसने कबीर को भी टच किया, इसको भी किया, कैसा चलेगा, नहीं चलेगा. त्यामुळं याचं फक्त कोणतं कंक्लुजन फॉलो होणार, ओनली 1 and 2 फॉलोज, ओनली 1 and 2 फॉलोज. चला लवकर सांगा, समजलंय सर्वांना, नक्की कळालंय, नक्की कळालंय, यस ओके. क्लियर क्लियर क्लियर, गुड. सर्वांना क्लियर, ओके छान. बरं फर्स्ट कंक्लुजन रिपीट. सर देर इज अ पॉसिबिलिटी सम ए आर डी कसं फॉलो होणार, मी सम ए आर डी, लक्ष द्या, मी जर सम ए आर डी पुट केलं, सम ए आर डी पुट केलं, बघा इथं सम ए आर डी, मी काय म्हटलं होतं काहीही झालं तरी बी ला टच होता कामा नाही, तिकडं काही दुनिया पालती गेला, बी ला टच होता कामा नाही. मग सम ए आर डी जर मी इथं पुट केलं, कुठं बी ला टच होतोय, इथं पुट केलं, इथं पुट केलं, बी ला टच होत नाहीये, म्हणून ऑल डी आर ए, याच्यामध्ये मी ऑल डी आर ए पुट केलं, काही टच होत नाहीये. परंतु ऑल ए आर डी जर मी पुट केलं ना बाळा, तर टच होतोय रे, त्यामुळं फॉलो होणार नाही. अपेक्षा ठेवतो सर्वांना या कन्सेप्ट क्लिअर असेल, ठीक आहे. यस यस ठीक आहे, नक्की क्लिअर, 100% क्लिअर, गुड. चला चला चला, सर्वांना समजताय, सर्वांना समजताय. मग आता 1 by 1 मी चालतोय, 1 by 1 मी पुढच्या कन्सेप्ट कडे चालतोय, सर्वांनी समजून घ्या. फर्स्ट ओनली पी आर क्यू, याला ड्रॉ करताना ऑल क्यू आर पी ड्रॉ करायचं, परंतु क्यूच्या बाकीच्या जगासोबत काहीही संबंध नसणार, क्यूच्या बाकीच्या जगासोबत संबंध नाही. क्यूचं बाकी सर्वांसोबत जे काही रिलेशन असेल ते नोचं असणार आहे. क्यूचं बाकीच्या सर्वांसोबत रिलेशन काय असणार आहे, नोचं. मग मी आता पुढे जर असं म्हटलं सम पी आर यस आणि ऑल यस आर टी, आता वरचे 2 स्टेटमेंट ड्रॉ करतो.
सम P आर यस, ऑल यस आर टी. मग तुम्ही म्हणणार सर क्यूच्या उरलेल्या लोकांशी काहीही संबंध नाहीये, क्यूचं इनडायरेक्टली तयार झालेलं आहे. नो. कोणासोबत नो तयार झालं? यस आणि टी सोबत नो रिलेशन. आणि ज्या वेळेस नो असतं त्यावेळेस सम क्यू आर नॉट यस किंवा सम क्यू आर नॉट टी हे फॉलो होणार का नाही होणार सांगा लवकर. हे फॉलो होणार का नाही होणार सांगा लवकर. कारण काय? क्यूचं उरलेल्या सर्व जगासोबत काही संबंध नाहीये. संबंध नाही म्हणजे तिथं नो आहे. नो असताना सम नॉट फॉलो होतं. एक्सेप्शनल केस नंबर 2. यस ऑर नो? यस ऑर नो? यांच्यामध्ये नो तयार झालेला आहे. नो तयार झाल्यानंतर सम नॉट फॉलो होतो. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. क्लिअर? एक एक गोष्ट क्लिअर करत चला. एक एक गोष्ट क्लिअर करत चला. ओके ओके ठीक आहे. मग एक सुंदर असं एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही फक्त जर आताच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर मी सांगितलेल्या एक्झाम्पल कडे फोकस करा आणि याचे आन्सर्स द्या. याचे आन्सर्स द्या. चला द्या लक्ष. आता एक स्टेटमेंट लिहून देतोय. सर्वांनी ओनलीच्या कन्सेप्टचे आन्सर्स द्या. बघूया कोणाचे आन्सर्स येतात. बघूया कोणाचे आन्सर्स येतात. ठीक आहे. हे तर नाहीये. चला ठीक आहे. नाही आपल्या मी तयार करून देतो तुम्हाला. फर्स्ट ओनली पी आर टी हे आहे स्टेटमेंट. सम पी आर डब्ल्यू ऑल डब्ल्यू आर वाय. कंक्लुजन. First conclusion, no T is Y. Second conclusion, some there is possibility that some YRP. Third conclusion, there is possibility that all PRW. Fourth conclusion, some W are not T. Fifth conclusion, there is possibility that all YRP. चला सांगा या 5 पैकी कोणतं फॉलो होणार आणि कोणतं नाही होणार. एकदा जर तुम्हाला हे क्लिअर झालं तुमचं ओनली फ्यू संपलं. मग काहीच उरत नाही मित्रांनो, काहीच उरत नाही. चला आले तुमचे आन्सर्स आलेले आहेत.
सर्वांचे आन्सर्स आलेत. चला ठीक आहे, चेक करूया कसं सॉल्व्ह करायचं होतं याला. डायग्राम ड्रॉ करूया. ऑल टीआरपी, ओनली टीआरपी म्हणजेच ऑल टीआरपी ड्रॉ करा, पण पी चा बाकीच्या जगासोबत काहीही संबंध नाही, हे लक्षात असू द्या. सम पीआरडब्ल्यू, ऑल WRY, आता मित्रांनो, नो टी इज वाय. मी आता सांगितलं टीचा बाकीच्या जगासोबत काहीही संबंध नाहीये, म्हणून नो टी इज वाय हे कंक्लुजन 100% फॉलो होणार. नो टी इज वाय हे कंक्लुजन 100% फॉलो होणार. पुढं, देर इज पॉसिबिलिटी दॅट सम YRP, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट सम YRP, हा जरा यॉर्कर बॉल होता. जर सम YRP मला हे रियालिटी मध्ये दिसत असेल, सम YRP हे मला रियालिटी मध्ये दिसतंय, डायरेक्ट ढळढळ दिसतंय, आणि इतर शब्द वापरला पॉसिबिलिटी, जी गोष्ट रियालिटी मध्ये आहे ती जर पॉसिबिलिटी मध्ये आली, फॉलो होणार नाही. मी हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. रियालिटी गोष्ट जर पॉसिबिलिटी मध्ये असेल तर फॉलो होणार नाही. पुढं, देर इज पॉसिबिलिटी दॅट ऑल PRW, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल PRW, सर्वचे सर्व P जर मी W केले, सर्वचे सर्व P जर मी W केले, अरे यार टच कर दिया उसने उसको, चलेगा क्या? नहीं चलेगा, कारण की W नी T ला कोणत्याही पद्धतीने संबंध ठेवता कामा नये, त्यांच्यामध्ये काही रिलेशन नसणार आहे. त्यामुळे थर्ड कंक्लुजन देखील चुकीचं आहे. बरं, मग आता सर फोर्थ जे कंक्लुजन आहे, सम WR नॉट T. आता तुम्हाला माहिती आहे की W आणि T मध्ये नो तयार झालेला आहे. W आणि T मध्ये नो तयार आहे. टीचा बाकीच्या जगाशी काही संबंध नाहीये. W आणि T मध्ये जर नो तयार झालंय, ज्या अर्थी यांच्यात नो तयार झालेला आहे, म्हणजे सम नॉट हे 100% फॉलो होत असतं. नो असताना सम नॉट फॉलो होतं, एक्सेप्शनल केस नंबर 2. त्यामुळे चौथा कंक्लुजन बरोबर आहे. देर इज अ पॉसिबिलिटी ऑल YRP, सर्वचे सर्व Y P होण्याची पॉसिबिलिटी. जर मी सर्वचे सर्व Y याच्यामध्ये P केलं आणि यांच्यामध्ये सम आहे, सम मध्ये ऑलची पॉसिबिलिटी येते, परंतु ऑल YRP याला ठेवून पहा, कुठं टच झाला का एकमेकांचा? नाही झाला. त्यामुळं पाचवं देखील फॉलो होणार, त्यामुळं फिफ्थ देखील फॉलो होणार. कळालं का रे? हो, सूर्यफुलाचा आणि कबीर सिंगची कन्सेप्ट ऑलमोस्ट सेम आहे, काय टेन्शन नाहीये, काही टेन्शन नाहीये. चला, सर्वांना कळालं. तर याचा आन्सर काय पाहिजे होतं? 1, 4th and 5th फॉलो. 1, 4th and 5th फॉलो. सर जर इथं असं असतं, देर इज पॉसिबिलिटी दॅट ऑल PRY, चला याच्यामध्ये सांगा कमेंट्स मध्ये फॉलो होणार का नाही होणार? देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल PRY फॉलो होणार का नाही होणार? लवकर बोलायचंय. चला बोला लवकर. ऑल PRY ही पॉसिबिलिटी फॉलो होणार का नाही होणार? लवकर कमेंट्स मध्ये सांगा, जरा फास्ट. चला सांगा लवकर. गुड, नाही होणार, शक्यच नाहीये. जर मी सर्वचे सर्व P हे जर Y केले, बाळांनो P चा आणि T चा टच झाला, भाई ऍक्च्युली याचा काही जगाशी संबंध नाहीये, त्यामुळे ते काही फॉलो होणार नाही. समजलं? नाही समजलं? आजच्या सर्व कन्सेप्ट समजल्या का? म्हणजे आतापर्यंत जे काही शिकवलं, ओनलीच्या सर्व कन्सेप्ट समजल्या का मित्रांनो? ओनलीच्या सर्व कन्सेप्ट समजल्या का? गुड.
व्हेरी गुड, मला आवडलं. चलो, सर्वांचा फीडबॅक खूप छान आलाय, नक्की आवडतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सांगा, अवघड असतं का रे कोणती गोष्ट? कोणतीच अवघड नसते. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला ना, किंवा कोणतीही गोष्ट एकदा शेवटपर्यंत जर अटेंड केली कन्सिस्टंटली विथ इंटरेस्ट, कन्सेप्ट क्लिअर होता. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या, कसलाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही आरामशीर त्याला उडवता. कसलाही कसलाही. बर सर, तुम्ही आम्हाला ओनली खूप छान सांगितलं. ओनली इज द कॉम्बिनेशन ऑफ काय? ऑल अँड नो. मग सर, ओनली अ फ्यू, ओनली अ फ्यू ए आर बी, हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय होतो? ओनली अ फ्यू ए आर बी याचा अर्थ काय होतो हो सर? सांगा बरं, मराठीमध्ये याचा अर्थ काय होत असेल? चला सांगा. ओनली अ फ्यू ए आर बी. चला लवकर लवकर बोला. मराठीमध्ये मला अर्थ कमेंट्स मध्ये सांगा. मराठीमध्ये मला अर्थ सांगा फक्त. ओनली अ फ्यू ए आर बी. थोडा ए बी आहे. व्हेरी गुड. काहीच ए बी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला आन्सर देत आहेत. ओनली अ फ्यू ए आर बी याचा अर्थ थोडसाकच ए बी आहे. जर थोडसाकच, थोडा ए जर बी असेल, मग थोडा ए, थोडा थोडा उली उली ए बी नसेल आणि थोडा ए बी असेल. अरे हो, ओनली अ फ्यू ए आर बी म्हणजे थोडासा ए हा बी आहे आणि थोडा ए बी नाहीये. बर, थोडा म्हणजे काय? इंग्लिश मध्ये या थोडशा शब्दाला शब्द आहे सम ए आर नॉट बी आणि सम ए आर बी. यस ऑर नो? दॅट मीन्स only a few ARB is the combination of some and some not. Only a few ARB is the combination of some and some not. सर्वांना क्लिअर? समजलं? अरे हो नाही? व्हेरी गुड. तर मग याच्यासाठी एक कन्सेप्ट मी सांगितलेली आहे. पहिले काय होता? ओनली. ओनली म्हणजे ऑल ए आर बी किंवा नो, ऑल अँड नो. आणि ओनली याच्यासाठी एक होतं, कोणतं होतं लक्षात नाही, पण ठीक आहे. ओनली अ फ्यू ए आर बी याला एक लक्षात घ्या. याच्यासाठी एक गाणं आहे, थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी. हे जर गाणं तुम्ही लक्षात ठेवलं तर ओनली अ फ्यू ची कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर. ओनली अ फ्यू म्हणजे काय? थोडासा प्यार हुआ है थोड़ा है बाकी, हम तो दिल दे ही चुके सनम तेरी हा है बाकी. म्हणजेच ओनली अ फ्यू ही इतकी सुंदर कन्सेप्ट आहे. पोरं याच्यामध्ये चांगले चांगले डोकं लावतात, चांगले चांगले रिसर्च करतात. काही करू नका, गाणं म्हणा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. गाणं म्हणायचं आणि कन्सेप्ट क्लिअर होते. गाणं काय आहे? थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी, हम तो दिल दे ही चुके बस तेरी हाँ है बाकी. आता पहा, ओनली अ फ्यू पी आर क्यू. ओनली अ फ्यू पी आर क्यू
म्हणजेच सम पी आर क्यू अँड सम पी आर नॉट क्यू. सम पी आर क्यू अँड सम पी आर नॉट क्यू. मग याला ड्रॉ करताना तुम्ही काही अशा पद्धतीने दाखवा, सम पी आर क्यू काही पी क्यू आहे. मग सम पी आर नॉट क्यू याला आपण असं दाखवूया, आपलं सूर्यफूल. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह सूर्यफूलला कोणी हात लावू शकत नाही. यस ऑर नो? निगेटिव्ह सूर्यफूलला क्यू हा हात लावू शकत नाही. कोणी म्हणजे काय? ज्याच्यासोबत तो अटॅच आहे. म्हणजेच काय की सम पी आर क्यू मला दिसतंय आणि सम पी आर नॉट क्यू हे देखील दिसतंय. म्हणजेच क्यूचा पी सोबत थोडा थोडा संबंध आहे. पी चा क्यू सोबत थोडा थोडा संबंध आहे आणि थोडा थोडा संबंध नाहीये. इज दॅट क्लिअर? मित्रांनो, समजताय का मी काय सांगतोय? मी खूप स्टेप बाय स्टेप जातोय, खूप जास्त स्टेप बाय स्टेप जातोय. नक्की समजतंय? ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणणार की सर याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की ओनली अ फ्यू पी आर क्यू म्हणजे काही पी क्यू आहे परंतु काही पी क्यू नाहीये. मग ओनली अ फ्यू पी आर क्यू इज द कॉम्बिनेशन ऑफ सम पी आर क्यू एंड सम पी आर नॉट क्यू. फिर हम यहां पे क्या क्या पॉसिबिलिटीज ला सकते हैं? काहीही झालं क्यू ने याला टच करता कामा नये, कारण हा जो भाग आहे हा क्यूचा कधीच होऊ शकत नाही. थोडासा भाग क्यूचा आहे, थोडासा नाहीये. मग याच्यावरून मी असं म्हणू शकतो का, देर इज पॉसिबिलिटी दॅट ऑल क्यू आर पी अँड देर इज पॉसिबिलिटी दॅट ऑल पी आर क्यू. थोडा कॉमन सेन्स वापरा. कोणतं याच्यातलं फॉलो होईल, कोणतं बरोबर असेल? या दोघांपैकी कोणतं बरोबर असेल मला सांगा. चला बोला लवकर. याच्यातलं ऑल क्यू आर पी, जर मी सर्वचे सर्व क्यू हे पी केलं, क्यू ने इथं काही टच केलेला नाहीये, त्यामुळे हे फॉलो होणार. कारण क्यूचा याच्यावर तर पूर्ण अधिकार नाहीये. देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ऑल पी आर क्यू, सर्वचे सर्व पी जर मी क्यू केले मित्रांनो, क्यू ने याला टच केलेला आहे, क्यू ने याला टच केलेला आहे, त्यामुळं ऑल पी आर क्यू होणं शक्य नाहीये. हे चुकीचं आहे. हे कसं आहे? चुकीचं आहे. त्यामुळं बरोबर कोणतं आहे वाघांनो? ओनली वन फॉलो. ओनली वन फॉलो. इज दॅट क्लिअर? सर्वांना कन्सेप्ट सुंदर? मग तुम्ही लोक म्हणणार सर जसं तुम्ही ओनली ए आर बी ला सांगितलं, ओनली अ फ्यू ए आर बी किंवा ओनली अ फ्यू पी आर क्यू, याच्यासाठी जसं गाणं सांगितलं, थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी, मग सेम कन्सेप्ट ओनली ए आर बी साठी पण सांगा ना. ओनली ए आर बी साठी पण एखादं गाणं तयार होत असेल ना हो सर तुमच्या डोक्यामध्ये, तर ओनली ए आर बी साठी गाणं सांगतो तुम्हाला. ओनली ए आर बी म्हणजे ऑल बी आर ए आणि ए बी चा बाकीच्या जगाशी काहीही संबंध नाहीये. म्हणजेच हा झाला दरवाजा, हा झाला दरवाजा, हा परमानंट क्लोज है, बाकीच्या जगाची याचा काही संबंध नाहीये. तो यहाँ पे गाना तयार होता है, कुंडी ना खनकाओ राजा सीधा बाहर रहो राजा. याच्यासाठी काय गाणं तयार होतं? कुंडी ना खनकाओ राजा सीधा बाहर रहो राजा. याचा अर्थ बाकीचं जो कोणी पण असेल, सम ए आर सी, सम सी आर डी, यांनी या दरवाजाच्या बाहेरच राहायचंय, यांनी बिलकुल आतमध्ये यायचं नाही. कन्सेप्ट क्लिअर की नाही लवकर सांगा. कन्सेप्ट क्लिअर का नाही लवकर सांगा. चला बघा लवकर 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 कमेंट्स मध्ये बोलायचंय. आवडला तर नक्की सांगायचं आहे. एखादी गोष्ट आवडली असेल तर काही हरकत नाहीये. आणि शब्दांकडे लक्ष देऊ नका, हे शब्द तुमच्यासाठी आहेत. हे तुम्हाला इझिएस्ट वे मध्ये कसं समजून सांगता येईल यासाठी मी सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत.
ये बढिया था गुरु. दोन्ही कन्सेप्ट क्लिअर. आधी आता जर उद्या तुम्हाला फ्युचर मध्ये कोणी विचारलं व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ओनली ARB, कुंडी ना खनकाओ राजा, सीधा बाहर रहो राजा. व्हॉट इज द कन्सेप्ट फॉर ओनली अ फ्यू ARB, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. ठीक है, ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन. तर मग आपण आता पुढे चलूया. ओनली अ फ्यू ARB, ओनली अ फ्यू ARB, याच्यावर काय काय खेळता येईल. मग ओनली अ फ्यू ARB जर तुम्हाला खेळायचं असेल, काहीच A हे B आहे. ओनली अ फ्यू ARB, सॉरी इथं B असणार, फक्त काहीच A B आहे म्हणजे हा पार्ट B चा नाहीये. बरोबर आहे. मग हा पार्ट बाकी सगळ्यांचा होऊ शकतो, B चा नाही होऊ शकत. ए हा सर्वांचा होऊ शकतो, बी चा होऊ शकणार नाही, कारण की हे रेस्ट्रिक्शन फक्त बी ला आहे. डोकं शांत ठेवून समजून घ्या. यानंतर सम BRC, यानंतर स्टेटमेंट काय, सम BRC, सम BRC. हा जो पार्ट आहे हा फक्त बी ला रिस्ट्रिक्शन आहे, म्हणून याचा पार्टचा एरो मी बी ला दाखवलाय. बाकी कोणाला दाखवला का, नाही दाखवला. यामागचं कारण काय, कारण की बाकीचा याच्यासोबत काही संबंध असू शकतो. आर यू गेटिंग ऑर नॉट. नाउ फर्स्ट कंक्लुजन, म्हणजे तुम्ही फक्त एकच डोक्यात लक्षात घ्या, एकच डोक्यात लक्षात घ्या, बी याला काहीही झालं टच करता कामा नये. बाकी कोणीही केलं तरी चालेल, ती पॉसिबिलिटी असू शकते, पण बी ची पण पॉसिबिलिटी असू शकणार नाही. बी नी इथं काही झालं तरी टच होता कामा नये. ही सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे, ही सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे. नाउ फर्स्ट कंक्लुजन, देयर इज पॉसिबिलिटी दॅट ऑल BRA. सेकंड, there is possibility that all ARC. Third, there is possibility that all ARB. And fourth, some AR not B. आणि पाचवं पण घ्या म्हणजे अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. सम BR नॉट A. यापैकी कोणतं कंक्लुजन फॉलो होईल लवकर लवकर सांगायचं. यापैकी कोणते कोणते कंक्लुजन फॉलो होतील हे एकदम फास्ट सांगायचं आहे, जेणेकरून आता तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार. मग आपण थोडंसं एक्झाम्पल कडे जम्प करूया. चला सांगा लवकर, लवकर लवकर सांगा. चला क्लिअर. चला बघूया आता, सर्वांनी लक्ष द्या. पहिलं बघा आता मित्रांनो, पहिलं कंक्लुजन बघा. देयर इज पॉसिबल ऑल BR आहे. सर्वचे सर्व बी जर मी याच्यामध्ये टच केलं ठेवलं तर बी याला काही हात लावत नाहीये, म्हणजे तो त्याच्या रिस्ट्रिक्शन मध्ये व्यवस्थित आहे, पहिलं फॉलो होणार. देयर इज अ पॉसिबिलिटी ऑल ARC, सर्वचे सर्व A हे C होऊ शकतात. जर मी इथं असं A ठेवला, हे काय रिस्ट्रिक्शन मेंटेन ठेवतोय, त्यामुळे सर्व A हे C होऊ शकतात. There is a possibility that all ARB, there is a possibility that all ARB, सर्वचे सर्व A जर मी असे B केले, B ने त्याची लिमिटेशन क्रॉस केली, याला टच केला चालणार नाही. सम AR नॉट B, आता सांगितलं ओनली अ फ्यू ARB इज द कॉम्बिनेशन ऑफ सम ARB अँड सम AR नॉट B. हा जो A चा पार्ट आहे तो कधीच B चा होऊ शकणार नाही, त्यामुळे चौथं बरोबर आहे. आता काही लोक म्हणजे सर मग सम BR नॉट A बरोबर यायला पाहिजे, बिलकुल येणार नाही. बी चा अख्खा पार्ट यात बसू शकतो. बी चा याच्यातला कोणताच असा पार्ट नाही जो कधी ए चा होऊ शकत नाही.
हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाहीये, ती पॉसिबिलिटी असू शकते. त्यामुळं सम बी आर नॉट ए ये फॉलो होने का चांस ही नहीं है. तो फॉलो कौन होगा? 1, 2 and 4. फॉलो काय होणार मित्रांनो? 1, 2 and 4. सर्वांना सांगितलं, कळालंय? ज्या लोकांनी फिफ्थ फॉलो असं म्हटलं असेल त्यांचं स्पष्टपणे चुकलेलं आहे. बी चा असा कोणता पार्ट आहे जो ए चा होऊ शकत नाही यार? ऑल ए आर बी पॉसिबिलिटी आहे, ऑल बी आर ए, सर्व बी हा ए मध्ये येऊ शकतो ना. मग सम बी आर नॉट ए हे आपण म्हणू शकत नाही, ती पॉसिबिलिटी असू शकते. त्यामुळं पाचवं फॉलो होणार नाही. तर नक्की कन्सेप्ट क्लिअर? नक्की कन्सेप्ट क्लिअर? याच धर्तीवर अजून एक क्वेश्चन सांगतोय, याच बेसिसवर अजून एक कन्सेप्ट सांगतोय. ओनली अ फ्यू एस आर टी. याला ड्रॉ करताना फक्त थोडेसेच यस हे टी आहे, म्हणजे थोडे यस हे टी नाहीये. पहिलं कंक्लुजन, सम एस आर नॉट टी. अँड सेकंड कंक्लुजन, सम टी आर नॉट एस. चला लवकर सांगा कोणतं फॉलो होईल. मला कमेंट्स मध्ये आन्सर पाहिजे, कोणतं फॉलो होईल. सर निगेटिव्हचं कंक्लुजन फॉलो होणार नाही का? अभिषेक, निगेटिव्हचं कंक्लुजन फॉलो होईल, फक्त यस पासून यस कडून टी कडे फॉलो होणार, टी पासून यस कडे नाही होणार. याच्यात तुझी कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. कोणतं फॉलो होणार कन्सेप्ट मध्ये बोला. कोणती कन्सेप्ट फॉलो होणार कन्सेप्ट मध्ये, आपलं कमेंट्स मध्ये बोला. समजते सर्वांना? क्या बात आहे. एकाचंही उत्तर चुकलेलं नाहीये, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तर याचं राईट आन्सर काय होतं? सम एस आर नॉट टी. सम एस आर नॉट टी, यसचा हा जो पार्ट आहे तो कधीच टीचा होऊ शकणार नाही, म्हणजे पहिलं बरोबर आहे. सम टी आर नॉट यस, सम टी आर नॉट यस, टीचा असा कोणता पार्ट आहे जो यसचा होऊ शकणार नाही? आपण सांगू शकत नाही. एसचा सांगू शकतो, टीचा नाही सांगू शकत. त्यामुळं सेकंड फॉलो होणार नाही. तर याचं उत्तर असणार आहे ओनली वन फॉलो. चला सांगा मित्रांनो सर्वांना, ओनली आणि ओनली अ फ्यूच्या कन्सेप्ट क्लिअर की नाही क्लिअर? जरा फास्ट सांगा. आपल्याला याच्याकडे जाता येईल. क्लिअर का नाही क्लिअर? नक्की क्लिअर? यस, क्लिअर क्लिअर क्लिअर. गुड. तर मग आता फक्त मला गाणं सांगा. पहिलं गाणं काय होतं? ओनली ए आर बी. आणि सेकंड ओनली अ फ्यू ए आर बी. मला फक्त गाण्यांची बोल सांगा. ओनली ए आर बी काय? कुंडी ना खनकाओ राजा, सीधा बाहर रहो राजा. सीधा अंदर आओ राजा नहीं चलेगा. कुंडी ना खनकाओ राजा, सीधा बाहर रहो राजा. आणि ओनली अ फ्यू आर बी, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. तर ह्या दोन गाण्याच्या कन्सेप्ट मुळे ओनली अ फ्यू आणि ओनली या कन्सेप्ट मला वाटतं एकदम सुंदर पद्धतीने मी क्लिअर केलेल्या आहेत. नक्की समजलाय? छान वाटलं? चला तर मग काही एक्झाम्पल मी सांगतोय, तुम्ही फक्त आन्सर द्यायचं. याच्यातलं कोणतं फॉलो होणार नाही होणार हे एकदा जर आन्सर दिले तर मला नाही वाटत तुमचं कोणती कन्सेप्ट राहिलेली आहे. चला स्टेटमेंट्स मी तुमच्यासोबत ठेवतोय. ओनली पी आर क्यू, सम पी आर एस, सम एस आर टी, सम एस आर टी.
फर्स्ट कंक्लुजन. आता यातले कोणते फॉलो होणार कोणते नाही तुम्ही आन्सर देणार. सम क्यू आर नॉट एस नो टी इज क्यू ऑल पी आर टी is a possibility. Fourth, all QR S is a possibility. And fifth, some S R Q is a possibility. फास्ट आन्सर द्या कोणतं फॉलो होणार कोणतं नाही होणार. उन्मेष म्हणतो सगळे राजे बाहेरच ठेवले की. हे बघा मला तुम्हाला जितक्या सोप्या पद्धतीने करून देता येईल मी तेवढं सोप्या पद्धतीने करून देतोय. तुम्ही याचा फायदा घ्या. याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आले आन्सर. जे विद्यार्थी रेकॉर्डेड मध्ये हे बघणार आहेत त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे थांबवायचा आहे थांबवून याला एकदा सॉल्व्ह करायचा आहे आणि मग माझ्यासोबत आन्सर मॅच करायचा आहे. म्हणजे तुमच्या माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का हे कळेल. ठीक आहे माझं तर आहेच. द्या लक्ष. ओनली पी आर क्यू म्हणजेच ऑल क्यू आर पी ऑल क्यू आर पी. क्यूचा बाकीच्या जगाशी संबंध ठेवायचा नाही रे भाऊ. कुंडी ना खनकाओ राजा सीधा बाहेर रहो राजा. सम पी आर एस सम पी आर एस आणि सम एस आर टी सम एस आर टी पुढे सम क्यू आर नॉट एस. आता मित्रांनो क्यूच्या बाहेरच्या जगासोबत काहीही संबंध नाहीये म्हणजे नो तयार झालेला आहे. जिथे नो असतं तिथं सम नॉट फॉलो होतं सर्वांना ठाऊक आहे. क्यूचं यस सोबत क्यूचं टी सोबत नो रिलेशन आहे म्हणजे नो तयार आहे म्हणून सम क्यू आर नॉट यस हे फॉलो होणार. सम टी नो टी इज क्यू नो टी इज क्यू हे देखील फॉलो होणार कारण की नो रिलेशन तयार आहे. सेकंड देखील फॉलो होणार. ऑल पी आर टी इज अ पॉसिबिलिटी. सर्वचे सर्व पी हे टी होऊ शकतात. जर मी सर्व पी टी केलं मित्रांनो अनर्थ घडला. टीने दरवाजाच्या आत आला चालणार नाही. त्यामुळं तिसरं चुकीचं आहे. ऑल क्यू आर यस इज अ पॉसिबिलिटी नॉट पॉसिबल. क्यू हा यस कडे जाऊ शकत नाही दरवाजा लॉक आहे त्यामुळं चौथं देखील चुकीचं आहे. सम क्यू आर यस इज अ पॉसिबिलिटी काही क्यू यस होऊ शकतात. कसं शक्य आहे आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळं शेवटचं देखील चुकीचं आहे. तर उत्तर पाहिजे होतं ओनली वन अँड टू फॉलो. ओनली वन एंड टू फॉलो. मनीषा ये सब आपके लिए करना पड़ता है. बस स्टूडेंट को ज्यादा से ज्यादा प्योर क्वालिटी में एजुकेशन कैसा प्रोवाइड किया जाए यही मेरा इंटेंशन है और यही इंटेंशन लेकर मैं ये सब चीजें आपके सामने रखता हूं. क्लियर. यस नक्की कळालं. आता पुढची कन्सेप्ट. पुढचा एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. शेवटचा इन द सेन्स प्रॅक्टिस मध्ये नंतर मग आपण बघूया. पुढचा एक नेक्स्ट सेक्शन मध्ये म्हणजे हे याच्यामध्ये आपण करूया. चला बघा पुढचा क्वेश्चन. चला घ्या पुढचा क्वेश्चन. सॉरी स्टेटमेंट्स.
चला करा, सॉल्व करा तुम्ही लोकांनी. चला लवकर करा. या 5 पैकी कोणतं कंक्लुजन फॉलो होईल जरा फास्ट सांगा. या 5 पैकी कोणतं कंक्लुजन फॉलो होईल जरा लवकर सांगा. चला फास्ट. बघूया आन्सर काय येत आहेत, व्हेरीफाय करूया. जर तुमची उत्तर बरोबर येत असतील तर माझं शिकवलेलं तुम्हाला कळालेलं आहे, आणि जर बरोबर येत नसतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय स्क्रीनवर. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसत असेल, याच्यावर मे बी नाही तुम्हाला माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे. काही अडचण असेल तर डायरेक्ट कॉल करून तुम्ही मला विचारू शकतात. क्लिअर मित्रांनो. ओनली अ फ्यू ARB. ओनली अ फ्यू ARB म्हणजे थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी. ओनली अ फ्यू ARB म्हणजे या इथल्या ए ला बी टच करू शकत नाही. सम BRC, सम BRC आणि ऑल ARD, ऑल ARD याला सगळे टच करू शकतात, बी सोडून अख्खा. म्हणजे हा बी याला टच करू शकत नाही, या सूर्यफुलाला. पहिलं सम BRA, सम BRA हे तर दिसतंय, पहिलं फॉलो होणार. सम DRB, सम DRB पण ढळढळ दिसतंय, दुसरं देखील फॉलो होणार. ऑल ARB इज अ पॉसिबिलिटी. सर्वचे सर्व ए जर मी बी केले, सर्वचे सर्व ए जर मी बी केले ना मित्रांनो, बी ने लिमिट क्रॉस केली, सूर्यफुलाला टच केला, जे योग्य नाहीये. तिसरं फॉलो होणार नाही, तिसरं फॉलो होणार नाही. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बरं. ऑल DRB इज अ पॉसिबिलिटी, ऑल DRB इज अ पॉसिबिलिटी. सर्वचे सर्व डी हे बी होऊ शकतात. अरे बाळा, जर मी सर्वचे सर्व डी बी केले, पुन्हा तोच प्रॉब्लेम येतोय. बी ने लिमिट क्रॉस केली, बी ने लिमिट क्रॉस केली, सूर्यफुलाला टच केला, चालणार नाही. नाही चॉल्बे, नाही चॉल्बे. त्यामुळं हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. ऑल BR इज अ पॉसिबिलिटी. सर्वचे सर्व बी ए होऊ शकतात. जर बी ला मी याच्यात ठेवलं, बी लिमिट क्रॉस करत नाहीये, सूर्यफुलापर्यंत पोहोचत नाहीये, ही पॉसिबिलिटी येऊ शकते. म्हणून 5वं फॉलो होणार. तर याचं उत्तर पाहिजे होतं 1, 2 and 5 फॉलो. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर? 1, 2 and 5 फॉलो. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर? नक्की आवडताय का बाळांनो? आवडत आहे का कन्सेप्ट? आवडत आहेत का सर्वांना? सर्वांना कन्सेप्ट आवडता आहेत का? यस नो? नक्की आवडत असेल तर कमेंट्स मध्ये सांगत चला, लाजू नका बिलकुल. लाईक टाकून टाका. आवडत असेल एकदा ते थम्स अप टाका फास्ट, मजा येईल. नक्की आवडली कन्सेप्ट?